नमस्कार मंडळी, मी सागर तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि दुपारचे वाजलेत 12 आणि आपण बाहेर जरा फिरायला आलो आहे बाहेर. म्हणजे मिठबावमध्ये जे गजबादेवी मंदिर आणि रामेश्वर मंदिर आहे ते खूप फेमस आहे. त्या ठिकाणी आज आपण फिरायला जाणार आहोत. आणि थांबलो आहे आता आपण पेट्रोल पंपावर, तळे बाजारच्या पेट्रोल पंपावर थांबलो आहे पेट्रोल भरायला. आणि इथून आता पुढे निघूया पुढचा प्रवास. तर मंडळी आपल्या मागे बघू शकता, जिथे आपण येणार होतो रामेश्वर मंदिर, त्या ठिकाणी आता आपण पोचलो आहे. आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन कसं मंदिर आहे काय सगळं तुम्हाला दाखवतो. तर हा गेट आहे आतमध्ये एंट्री करण्याचा, श्री रामेश्वर मंदिर संकुल. इथे बाईक पार्किंग केली आपली. तिकडे मंदिर आहे आणि साईडला दुकानं वगैरे. आणि आता गणपती सीझन असल्यामुळे काही माणसं फिरायला पण आली आहेत मंदिरामध्ये. तर मंडळी तुम्ही बघू शकता, आता मी बसलो आहे मिठबावमध्ये जे मंदिर आहे श्री रामेश्वर मंदिर, त्या मंदिरामध्ये आता आपण आलो आहे आणि बसलो आहे मस्तपैकी. खूप प्रसन्न वाटतं आहे. पूर्ण मंदिराचं तुम्ही नक्षीकाम वगैरे बघू शकता. मला वाटतं म्हणजे लेटेस्ट एकदम असं कलर वगैरे मारलं आहे. रामेश्वर मंदिर बघून झालेलं आहे. तिकडे बसलो होतो 10-15 मिनटं. आता पुढे गजबादेवी मंदिरासाठी आपण निघतोय. चला गजबादेवी मंदिर बघूया. आता रामेश्वर मंदिर बघून झालं आहे. पकड जरा.
जस्ट आपण गजबादेवी मंदिर आहे जे मिडबावमध्ये, तिकडे पोचलो आहे आपण. आणि मंदिर असं खूप सुंदर, म्हणजे मी पण पहिल्यांदाच बघतो आहे, तुम्ही पण बघून घ्या. वरच्या साईडला असं मंदिर आहे आणि खाली पूर्ण समुद्र, म्हणजे टेकडीवरती कसं असतं तसं मंदिर आहे आणि खाली समुद्र पूर्ण असं आहे. चला या नजारा बघूया. तर मंडळी, गजबादेवी मंदिराचा असा हा पूर्ण नजारा आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे समुद्र पूर्ण मस्तपैकी, आणि साईडला इकडे मागे माझ्या मंदिर आहे. तर आता हे मंदिर आपलं बघून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही पूर्णपणे. आता पुढचा प्लॅन असा आहे की आपल्याला कुणकेश्वर मंदिरामध्ये जायचं आहे. पाऊस नाही आहे नशीब आधी, तर रेनकोट तर आपल्याकडे आहे, पण बघू आता. इकडून थोडा लांब आहे, जास्त लांब नाही आहे, जवळच आहे कुणकेश्वर मंदिर. चला कुणकेश्वर मंदिरकडे पुढे जाऊया आता. ही आहे आपली सवारी, रायडर प्रणित भाऊ.
लाय ना. तर मंडळी, अगदी लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासून कुणकेश्वरची जत्रा ज्या टायमाला असते त्या टायमाला म्हणजे आम्ही जत्रेला येऊनच जातो, म्हणजे दरवर्षी. आता मुंबईला असल्यापासून यायला भेटत नाही इकडे, सुट्ट्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे. तर इकडे जेव्हा जेव्हा येतो म्हणजे गावी, तेव्हा कुणकेश्वर मंदिराला भेट दिल्याशिवाय आम्ही काय जात नाही मुंबईला. आणि खूप मस्त वाटतं या मंदिरात आल्यावरती. तर मंडळी, तुम्ही या मंदिरामध्ये येत असाल तर काही नियम आणि अटी पण आहेत. जसं की मंदिर प्रवेशासाठी असभ्य, अशोभनीय, तोकडी व रजतम उदाहरणार्थ फाटलेली जीन्स कपडे घालून मंदिरामध्ये प्रवेश करू नये, असे काही नियम वगैरे आहेत. इकडे मंदिरातील पूजाविधी, अभिषेक वगैरे, लघुरुद्र हे काय आहे काय काय, आणि सनातन धर्मातील हे काही दाखवलेत. तिलक लावून दर्शन घ्यावे वगैरे. चला, आता आपण मंदिर तर बघितलं आहे, समुद्र वगैरे, बीचवरती नाही गेलो कारण जरा टाईम नसल्यामुळे. आता काहीतरी खाऊया मस्तपैकी आणि नंतर मग घरी जाऊया. तर मंडळी, आता आपण जेवण वगैरे केलं आहे साईडलाच जे हॉटेल आहे त्याच्यामध्ये, आणि आता आपण घरी जायला निघालो आहे. म्हणजे आपण 3 मंदिरं बघितली, रामेश्वर, गजबादेवी आणि कुणकेश्वर मंदिर. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करून, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.